धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरुसी साठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी, अंबरुसी साठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, ओय नारायणी दया सिंधू, अंबरुसी साठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. सरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपादाने कसे जाविया, कृपादाने कसे जाविया, कृपादाने कसे जाविया, त्यांच्या कृपादाने कसे जाविया. गुरुदास तुका, गुरुदास तुका, गुरुदास तुका. आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विदयांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आता अभिनव वाग्विलासिनी जे हे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं, दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानरानामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कलां. शरण शरणायक नाथा, आई माथा ठेवी ताळा, आई माथा ठेविला, आई माथा. शरण शरणायक नाथा, आई माता ठेविला, आई माता ठेविला, आई माता ठेविला. नका पाहू गुणदोष, नका पाहू गुणदोष, गुणदोष झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबुरसी साठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. भगवान पांडुरंगाच्या संकीर्तन निरूपणासाठी निवडलेला भंग वारकरी संप्रदायातील थोर संत विश्ववंदनी विश्वउद्धारक महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा अत्यंत महत्वाचा भगवान परमात्म्याची अवताराची मीमांसा करणारा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला पुंडलिका वरदे संपन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र जलालपूर
संपन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13वे साधू संतांच्या आशीर्वादाने ब्रह्मचैतन्य गुरुवर्य तात्या महाराज सद्गुरु श्री कोंडाजी बाबा डेरे श्री संत श्री किसन महाराज सुडके संत पानाडे बाबा वैराग्यमूर्ती गुरुवर्य श्रद्धेय श्री जयराम महाराज भोसले आदी संतांच्या पवित्र कृपा आशीर्वादाने समापन्न होत असणारा उत्सव पूजनीय श्रद्धेय आमचे गुरुबंधू महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या या गावचं नाव कान्याकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं, वारकरी संप्रदायाची सेवा करत असणारे श्री पूजनीय परमपवित्र आदरणीय श्री सुखदेवजी महाराज नन्नवरे यांच्या माध्यमातून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव आणि त्यामध्ये माझ्याकडे आली सेवा सप्ताह कमिटी ग्रामस्थ मंडळी पूजनीय श्रद्धेय महाराज यांच्या वतीने ही सेवा आली। आजची सेवा अत्यंत महत्वाची आहे। भगवान रामचंद्राचं अधिष्ठान आपल्या या ठिकाणी आहे। समोर भक्तवर्य हनुमंतराय महाराज विराजित आहे आणि त्यांच्या मध्यस्थानी हा सप्ताह उत्सव होतो आहे। आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे। वारकरी संप्रदायात ज्याला वैष्णव असं म्हटलं जातं हा वैष्णव संप्रदाय आहे। आणि वैष्णव कोण आहे याचं उत्तर आहे की जो 20 आणि 9 असे व्रत करतो तो वैष्णव आहे। पर्व विशेष भागवत धर्मी नरस जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम महाशिवरात्री हे 5 महान पर्व आणि 12 महिन्याच्या 24 एकादशा असे मिळून 29 व्रत करणारा जो आहे तो वैष्णव आहे। मला इथं आल्यानंतर आनंद वाटला, एकदम शांतता, इथलं पावित्र्य। नित्य उत्सवैर मंदिरम, जगामध्ये मंदिर बांधणारे लोक भरपूर आहे, परंतु मंदिर हे उत्सवाशिवाय शोभत नाही, लक्षात ठेवा। आणि उत्सव शब्दाचा अर्थ आहे उत म्हणजे आनंद, सव म्हणजे वाढणे, जिथे आनंदाची वृद्धी होते त्याला म्हणायचं उत्सव। विठ्ठल महाराजांचं मोठं कार्य आहे। सर्व वारकरी विद्यार्थी घडवण्याचं काम महाराज श्री करतात। उपस्थित गुणीजन टाळकरी वारकरी संप्रदायाची साधना करणारे सर्व वारकरी मंडळी सर्वांना वंदन। मृदंगाची सेवा करणारे मृदंगाचार्य महाराज आणि आपण उपस्थित असणारे मायबाप श्रोते सज्जन सर्वांना वंदन करतो। आजच्या सेवेला थोडीशी मर्यादा आहे की 12 वाजता पुष्पवृष्टी झाली पाहिजे। उष्ण काळ आहे, उन्हाळ्याचे दिवस, चैत्र महिना, अधिक प्रमाणात ऊन आहे। मला असं वाटतं आणखीन 4-2-5 वर्षांना हे झाडं जास्त वाढतील आणि आपल्याला इथं ऊन वाटणार नाही। बसलेल्या लोकांनी सुद्धा इथं झाडं द्या, या आश्रमाची शोभा वाढवा। मी सुद्धा एका संस्थांवर आहे, मला याचा अनुभव आहे, म्हणून ऐका। आजचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये भगवंताच्या अवताराची मीमांसा केली। देव अवतार धारण करतात, त्याचं काय कारण आहे तुकोबारायांनी सांगितलं आणि भगवंताकडे अपेक्षाही व्यक्त केली की हे देवा, तुझं नाव कृपा सिंधू दया सिंधू आहे, त्या नावाला तू तडा देता कामा नये। धर्म हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे। जगात अनेक देश आहे, प्रत्येक देशाची ओळख भिन्न भिन्न गोष्टीतून असते। वेगळे वेगळे व्हायरस निर्माण करायचे आणि ते वेगळ्या वेगळ्या देशात ते व्हायरस सोडून द्यायचे, लोकाला त्रास द्यायचा, काही खायचं, कसंही राहायचं। असा देश कोणता म्हणलं की उत्तर येतं चीन आहे। आपल्याच देशामध्ये आतंकवादी संघटना तयार करायच्या, त्यांना खतपाणी घालायचं, त्या वाढवायच्या आणि समाजाला समजू द्यायचं नाही की ही संघटना आम्ही वाढवतोय। असा देश कोणता? उत्तर आहे पाकिस्तान। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चांगली उत्तम शेती करणारा देश म्हणजे इस्रायल।
पण सबंध विश्वाच्या पटलावर भारताची ओळख काय असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, तर हिंदुस्थान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर जगानं दिलेलं आहे. संस्कृती आणि धर्म प्रधान देश म्हणजे भारत देश आहे. या देशामध्ये संस्कृती आहे, या देशामध्ये धर्म आहे. आणि वेदाने सांगितलेला धर्म, शास्त्राने सांगितलेला धर्म, स्वतः भगवंताच्या मुखातून आलेला धर्म, किंबहुना संतांनी प्रतिपादित केलेला धर्म, या सर्व धर्माचं स्वरूप जवळजवळ एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. आज मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्राचा जन्मदिवस आहे. एक प्रश्न तुमच्या जवळ निर्माण होईल की देव त्रेतायुगात जन्म अवताराला आले आणि अवतार कार्य त्यांनी परिपूर्ण केलं. सबंध अयोध्या नगरीला भगवंताने वैकुंठाला नेलं. असे असणारे रामचंद्र आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श शत्रू, आदर्श मित्र, आदर्श शिष्य, जवळजवळ सर्वांगाने आदर्श मानव म्हणून जगणारे रामचंद्र, की प्रत्येक मानवाला आदर्शभूत जीवन रामप्रभूचं आहे. तुम्ही रामचंद्राकडे मनुष्य म्हणून बघा तरी सुद्धा आपल्याला आदर्श घेता येईल. देव म्हणून बघायचं असेल तरी बघा, आपल्याला एक दिवस देव होता येईल. ऐका, देवाचा उत्सव परत परत साजरा करण्याचं कारण काय? तुमचा आमचा वाढदिवस आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आहे. मला असं वाटतं मेलेल्या म्हाताऱ्याचा वाढदिवस मेल्यानंतर नाही, वर्ष श्राद्ध आहे. मेला की संपलं. पण निजधाम गमनानंतर प्रभूचा जन्म साजरा होतो. याचं कारण काय? एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला एका साधकाने, महाराज, देव त्रेतायुगामध्ये झाले तरी सुद्धा दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये रामचंद्र प्रभूचा नवमीच्या तिथीला जो जयंतीचा उत्सव होतो, गावात पाळणा हल्ला जातो. कशासाठी म्हणून जयंती साजरी करायची? त्यावेळेस सद्गुरू गोंदवलेकर महाराजांनी उत्तर दिलं, ऐका, देवाचा जन्म परत परत साजरा करण्याचं कारण एकच आहे की असा भगवान दरवर्षी याचा जन्मोत्सव साजरा करत राहिल्याने एक दिवस आपल्याही हृदयामध्ये तो विचार रूपाने प्रगट होईल, जन्माला येईल. याच्यासाठी म्हणून ही भौतिक जन्म उत्सवाची प्रक्रिया वारकरी संत करतात. विठ्ठल त्रेतायुगामध्ये राम प्रभू जन्माला आले, परंतु आपल्या हृदयातला राम कसा जागा होईल, कसा जन्माला येईल आणि प्रत्येकाच्या हृदयात तो आहे हे सांगणारे माझे ज्ञानोबर आहे, त्यांची ज्ञानेश्वरी. तैसा हृदयामध्ये मिरामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांती कामू विषयावरी, बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभी. ज्ञानोबर आहे म्हणतात, भुंगाय भुंगा कमलकंदानी दरदुरी, नांदनोक एकेची घरी, परिपराग सेविजे भ्रमरी, येराची खुलू चुरी. देव आपल्या जवळ आहे, जवळी असता जगजीवन, का धांडोळी सिवन, एकाग्र करी मन तेने पावसी समाधान रे, शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया रे. हे जे संत महात्म्यांचे प्रमाण आहे, याच्याद्वारे संत महात्म्यांनी आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्माला प्रगट करण्याची शक्ती, किंबहुना प्रगट आहेच तो, त्याला कसं प्रगट करायचं ती साधना संतांनी सांगितलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला संत वाङ्मयाच्या सन्मुख व्हावं लागेल. महाराज, सबंध विश्वातील लोक देव प्रगट होत नाही याचं एकमेव कारण आहे की माणसं संत वाङ्मयाच्या विणमुख झालेले आहे. संतांनी दिलेली मोठी संपत्ती आहे. पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जो. विठ्ठल ऐका, धर्म शब्द फार महत्वाचा आहे. मनुष्याला मनुष्यत्व त्या दिवशी आहे मायबाप ज्या दिवशी त्याच्या जीवनात धर्म असेल.
माणसाच्या जीवनातला जर धर्म निघून गेला, धर्मे नाही नो पशुभी समाना, धर्माशिवाय मनुष्य पशु समान आहे. हात पाय डोळे नाक कान हे इंद्रिय असण्यानं पुरुषत्व सिद्ध होत नाही. तर पुरुषत्व सिद्ध करायचं असेल तर धर्माचरण करण्याने पुरुषत्व सिद्ध होत असतं. बघा या जगामध्ये पशु पक्षी असे की त्यांना धर्म समजत नाही. मला सांगा, पशु पक्ष्यांना धर्म समजतो का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजताची मरती, बहिरे अंध होती पांगुळ मुकी. पशु पक्ष्यांना धर्म समजत नाही. पुढचा ऐका, पशु पक्ष्यांना धर्म समजत नाही पण पशु पक्षी त्यांचा धर्म सोडित नाही. समजलं का नाही? गाईचा धर्म आहे महाराज गवत खाणं, गाईचा धर्म आहे चारा खाणं. गाईला किती दिवसाचं उपोषण असलं तर असं होईल का की गाईने मांस खाल्लं? गाईनं गाईचा धर्म सोडला नाही. वाघा सिंह हिंस्र पक्ष्यांचा किंवा पशुचा धर्म आहे मांसाहार, आणि पिंडाने जन्मदात त्यांचा मांसाहार असल्या कारणानं ते कधी काडी कचर गवत खात नाही. पशु पक्ष्यानं धर्म सोडला नाही. तुमचा आमचा धर्म आहे मायबाप. आपल्याला देवाने जन्माला आल्याबरोबर आईचं दूध दिलं आणि तोंडात दात आल्याबरोबर चांगले चांगले पदार्थ दिले, तरी सुद्धा माणसं पशु पक्ष्याची हत्या करून आपलं पोट भरवता. धर्म सोडा करायला बोला ना. पशु पक्ष्यांना धर्म समजत नाही पण पशु पक्षी धर्म सोडित नाही. माणसाला धर्म समजतो पण माणूस धर्म पाळीत नाही. पुढे ऐका, संतांनी धर्म समजून घेतला, संत महात्म्यांनी धर्म सांभाळला आणि संत महात्म्यांनी धर्म वाढवला. वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. संतांनी धर्म वाढवला. संत महात्म्याचं धर्म पालन त्याची तत्परता सांगताना तुकोबर आहे काय म्हणले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे संतांचा धर्म आहे. यामध्ये संतांनी कसं धर्म पालन केलं हे सांगितलं. पण ऐका, देव म्हणजे कोण आहे? रामो विग्रहवान धर्म. संतांनी धर्म वाढवला पण देव म्हणजे साक्षात धर्म आहे. धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा,
मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. देव ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला धर्म त्याच्या रूपाने प्रगट होत असतो आणि धर्म संपत आला की धर्माची स्थापना करण्यासाठी देव प्रगट होत असतो. स्वतः भगवान श्रीकृष्णचंद्र सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. ज्ञानोबराय सांगतात, धर्मासी नीतीसी शेज भरी. देव जन्माला प्रगट झाला की काय होतं, धर्माची आणि नीतीची ओटी भरण्याचं काम माझा भगवान करतो महाराज. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये श्री महाराजांनी देवाचं कार्य सांगत असताना सांगितलं की हे बघा माझा भगवान कसा आहे. अभंगाचं पहिलं चरण, धर्म रक्षावरा अवतार केसी, धर्म रक्षावरा अवतार केसी, धर्म रक्षावरा अवतार घे, धर्म रक्षावरा अवतार केसी, धर्म रक्षावरा अवतार केसी, धर्म रक्षावरा अवतार घे, रक्षावरा अवतार घे. अबोला पाणी जना, अबोला पाणी जना, अमरुष साथे जन्म सोचिए रे, अमरुष साथे जन्म सोचिए रे, अबोला पाणी रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. का म्हणून भक्तजनाशी पाळीसी? भक्तजनाला पाळण्याचं काम काय आहे, कारण काय तर ऐका. कारण धर्माला वाढवण्याचं काम भक्त करतात ना. देवाचा भक्ताशी जो संबंध आहे तो धर्माचा संबंध आहे महाराज, भक्तीचा संबंध आहे. मनुष्य जीवनातही धर्म अत्यंत महत्वाचा आहे. ज्ञानोबराय म्हणले, मानवाच्या जीवनातला जर धर्म संपला, अगा जीवीचा धर्म लोपला, तो सर्व सुखाचा थारा मोडला, दीपा सवे हरपला प्रकाशु जाय. सोन्याचा दिवा असू द्या, त्याला महत्व त्यावेळेस आहे तो लावलेला असेल तर. अंधारी खोली आहे, सोन्याची समय आहे, काळा कुट्ट अंधार आहे आणि ती विजलेली आहे, सोन्याची असून उपयोग आहे? तुम्हाला आम्हाला नरद्या आहे, पण मनुष्याचं जीवन धर्मशून्य असेल असून उपयोग काय? आणि म्हणून महाराज ज्ञानोबराय म्हणतात, आपल्या जीवनातला आपला धर्म कठीण असू द्या, अनुष्ठिता तोची भला आदरेसी. जीवीचा धर्म आपुला कठीण जरी झाला, आपल्या जीवनात धर्म कठीण झाला तरी तो सोडता कामा नये. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला, स्ववनिता आपुली कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली आदरेसी. आपली पत्नी जर रोगी झाली तर रोगी पत्नी तिचा आदराने स्वीकार करा, हा आपला धर्म आहे. परस्त्री किती सुंदर झाली
तरी तिच्याकडं पाहताना पराव्या नारी रखमाई समान हे गेले नेमून ठाईचे तो अधर्म आहे. त्या स्त्रीमध्ये आपल्याला आपली आई माय बहीण दिसावी हा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. रामचंद्रांनी जगाला आदर्श दिला, एक चक्रवर्ती सम्राट राजाचे पुत्र प्रभू, परंतु पत्नीच्या बाबतीत एकनिष्ठ आहे, बोलण्याच्या बाबतीत एकनिष्ठ आहे. एक बाणी एक वचनी एक पत्नी वचने किम दरिद्रता. वचनाला कधीही बट्टा लागू देत नाही ते राम आहे. आणि पत्नीचं पातिव्रत्य कसं असतं हे सीता मातेनं दाखवून दिलं. फुकट नाही. रामचंद्राच्या मंदिरामध्ये जवळ सीता माता आहे, सोबत लखनलाल आहे, आणि भक्तीची तत्परता दाखवत असताना हनुमंतराय असे बसलेले हात जोडून. ते ग्राउंड साठी ज्यावेळेस विद्यार्थी जातात आणि ते ज्यावेळेस बसतात त्यावेळेस असे तत्पर राहतात. रेडी म्हटले की पळतात. अगदी तसं हनुमंतराय कधी आवाज आला की उठले की सुटले. मुखामध्ये नामही देवाचं आणि हाताने कामही देवाचं, असं व्यक्तित्व म्हणजे हनुमंतराय. विठ्ठल विठ्ठल. हो, तुमचं आमचं तरी कधी कधी मुखाने नाम देवाचं असेल पण काम संसाराचं असेल. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, पण हनुमंतरायच्या जीवनाला संसाराचा स्पर्श नाही. हनुमंतरायचं जीवनच तसं आहे, सीता मातेचं जीवनच तसं आहे. आपण थोडा विषय बघूया. अगोदर हनुमंतरायचं बघू. हनुमंतरायची आणि प्रभू रामचंद्राची ऋषमुख पर्वताच्या जवळ ज्यावेळेला भेट झाली, सुग्रीवजी महाराज त्या पर्वतावरती आहे, आपल्या बंधूच्या भीतीने प्राण रक्षणासाठी तिथं जाऊन बसले. कोणीतरी तपस्व्याच्या वेशात दोन युवक येत आहे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस हे कोण आहे या चौकशीला पाठवलं हनुमंतरायला. आणि हनुमंतराय आले मायबाप, वृक्षावर जाऊन बसले. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या मांडीवर झोपलेले आहेत. मांडीवर मस्तक ठेवून सहज वर पाहिलं तर कोणीतरी वानर दिसतंय. लक्षपूर्वक ऐका बरं. भगवान म्हटले लक्ष्मणा, अरे कोण वानर आहे, एकदम जबरदस्त लंगोट लावून आलं. आणि हे शब्द ऐकले हनुमंतरायाने. हनुमंता उदरी का सोटा. हनुमंतरायचं ब्रह्मचर्य असं आहे मायबाप की आपल्या लहान लेकराला नग्न अवस्थेत आई पाहत नाही का, सांगा ना. पाहतेच ना. पण हनुमंतरायला नग्न अवस्थेत ज्या आईनं जन्माला घातलं का तिनं सुद्धा पाहिलं नाही. हनुमंतरायचं ब्रह्मचर्य. आईच्या पोटात असताना कासोटा. काय सोवळे माणसं होऊन गेले. जन्मते प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे, तेथोनी आगवे जग सोवळिये. जन्म झाला त्यावेळेला स्त्रीच्या अंगाला स्पर्श करणारे सुखाधिक जे संत होऊन गेले त्यांनी परत स्त्री देहाला स्पर्श केला नाही. एवढं पावित्र्य असणारे लोक कोण आहे? हनुमंतराय. आईला थोडे जन्माला आल्याबरोबरच सूर्याला गिळायला निघाले आणि नंतर आईच्या समोर हात जोडले. माते, मला सांग, मी माझ्या जीवनामध्ये माझा स्वामी माझा मालक कोणाला समजू, कोणाची मी सेवा करू? आईनं दिलेलं उत्तर गोड आहे महाराज. अंजनी माता म्हटली, बाळा हनुमंता, जो कोणी तुझा हा लंगोट ओळखील ना तो तुझा मालक असेल. तोपर्यंत हनुमंतरायचा लंगोट कोणी ओळखला नाही. पण ज्या दिवशी हनुमंतराय चौकशीसाठी आले, हे वालीनं मारेकरी पाठवले का दुसरे कोणी तपस्वी आहे, त्यावेळेला रामचंद्राच्या मुखातून निघालेला उद्गार, कोण वानर लंगोट लावून आलं रे? हनुमंतरायला धसका बसला. हे माझे मालक तर नसेल, पण एकदम स्वीकार केलं नाही. पहिल्याच कीर्तनात डायरेक्ट गुरु करून घ्यायचं नाही बरं. हळूहळू हळूहळू हनुमंतराने एकदम स्वीकार केला नाही. हनुमंतराय म्हटले, परीक्षा घ्यायला पाहिजे.
मोठे मोठे वृक्ष रामचंद्रावर सोडले, पडल्या पडल्या बाण सोडला, त्या मोठ्या मोठ्या वृक्षाचं पीठ झालं. पर्वत सोडले, पर्वताचं पीठ झालं महाराज. आणि मग हनुमंतारायण हात जोडले, प्रभू मी तुमचा सेवक आहे. रामचंद्र प्रभूंना परिचय विचारला मारुती हनुमंताला, कोण आहेस तू? हनुमंतरायने उत्तर दिलं, देवा देह बुद्ध्या तू दासोहम, जीव बुद्ध्या त्वदंशक, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चला मती. हनुमंतराय म्हटले, देवा देह दृष्टिकोनातून विचारत असाल तर हे शरीर तुमचं दास आहे. जीव दृष्टीतून विचारित असाल तर हा जीव तुमचा अंश आहे. आणि आत्मतत्वाच्या दृष्टीने विचारत असाल तर तू आणि मी एक आहे. तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद. तू माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळीक. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. विठ्ठल हा सेव्य सेवक भाव हनुमंतरायचा, दास्य भाव. दास्यत्वे निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. सीता मातेचं पावित्र्य सांगतो तुम्हाला. एवढ्या मोठ्या भगवंताच्या जवळ स्थान मिळणारी ती आदिशक्ती जगदंबा भगवती आहे महाराज. 14 वर्ष पत्नीच्या सोबत, पत्नीला सोबत घेऊन राहणारे रामचंद्र, परंतु प्रपंचाला तिळंजली दिलेला महापुरुष आहे. बापाने वनवास दिला, तो वनवास नुसता या देहाला नाही, तर तो वनवास माझ्या तपश्चर्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे. अयोध्येच्या बाहेर गेले, निषादराज गुहक भेटले तरी त्यांच्या नगरात गेले नाही. सुग्रीवजी आणि रामचंद्राचा मित्रपणा झाला तरी सुद्धा किष्किंधा नगरीमध्ये रामचंद्र गेले नाही. गवताच्या आसनावर झोपणारे रामचंद्र किती मोठं समर्पण आहे. वारकरी दिंडीत जरी गेले तर जाता जाता माझा साडू येईन, माझा मेव नाही, तिथं मुक्कामाला जाते. पण ध्यानात ठेवा, आपण वारीला निघालो महाराज. सोन्याचा बंगला जरी राहायला असला ना, तर पांडुरंगाला बंगल्यात मुक्कामाची व्यवस्था असणं हे मान्य नाही. त्याला पालखीच्या तळावर राहणारा आणि चिखलात झोपणारा वारकरीच मान्य आहे. विठ्ठल विठ्ठल. काय सेवा महाराज. देवाने हा धर्म दिला आपल्याला घालून, सगळ्याचा त्याग. रामचंद्र प्रभू वनात निघाले त्यावेळेला कैकेयीची तर इच्छाच होती रामानं वनवासी व्हावं, पण कौशल्य मातेला थोडं वाईट वाटलं. पण फुकट रामासारखा देव त्या आईच्या पोटी जन्माला आला नाही, तरी सुद्धा कौशल्य माता असं नाही म्हटल्या, जाऊ दे तुझी सावत्र राही, तू राजाच हो, असं नाही. तिच्या विरोधात आपण केस लढू, असं नाही. बापाचा शब्द आहे ना, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. तपस्व्याचा वेश आहे. तापस वेश विशेष उदासी. 1 2 3 4 5. तापस वेश विशेष उदासी. 14 बरस राम वनवासी. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु दशरथ अजर. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय हो राम सिया राम, सिया राम, जय जय राम. 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 पातिव्रत्य धर्म सीता मातेनं दाखवला. जे रामचंद्र प्रभू आईला भेटताना रडले नाही, बापाचा निरोप घेताना रडले नाही, ते रामचंद्र प्रभू सीता मातेजवळ आल्यावर त्यांच्या डोळ्याला अश्रू आले महाराज. कारण ही पत्नी जिने कुळाचा त्याग केला, मायबापाचा त्याग केला,
तिच्यासाठी रडावं लागलं प्रभूला सुद्धा. वनांतरी रडे ऐसे पुराणी पवाडे. निघताना प्रभू म्हणतात, सीते तू माझ्यासोबत येऊ नको. आई सासू सासरे यांची सेवा कर. तू बंगल्यात महालात राहिलेली आहे. कमल पुष्पासारखे तुझे पावलं आहे. जंगलामध्ये काटे आहे, हिंस्र पशु पक्षी आहे. तुझं हे कोमल शरीर, तुला हे ऊन वारा पाऊस सहन होणार नाही. इथं थांब. त्यावेळेस सीता मातेचे उद्गारे, मालक तसं नाही. तुम्ही जर दुःखात तर मी दुःखात, तुम्ही जर सुखात तर मी सुखात. मी तुम्हाला सोडून घरी राहू शकत नाही. पतिव्रता स्त्री ती आहे, कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोज्येषु माता शयनेषु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, षडगुण मे तद्धी पतिव्रता नाम. पतीला संसाराच्या कामामध्ये मंत्र्याप्रमाणे सल्ला देणारी पत्नी. कार्येषु मंत्री, सेवा करायला लागली. करणेषु दासी, मालकाला जेव घालायचं असलं तर आईसारखं जेव घालते. आईमध्ये बाईमध्ये फरक आहे जेव घालण्यात. लक्षात ठेवा. आईच्या हातचा स्वयंपाक, आईच्या हातची भाकरी, तिच्यात वात्सल्य आहे, तिच्यात प्रेम आहे. माईनं तोंडावून हात फिरू द्या, त्रिभुवनात जे सुख नाही ते आईच्या हातात आहे. महाराज तिनं असा आईनं जर घास भरवला, काय प्रेम आहे ते आईच्या घासात. तसं पत्नी सुद्धा आईचं स्थान घेऊ शकते. आईप्रमाणे तिनं समोर बसायचं. मालक चतकुर घ्या हो, आणखी चतकुर घ्या हो. पण अशा मालकीनबाई भेटल्या बऱ्याच मालकायला का त्यानं घरी खाणं सोडून दिलं. ते म्हणतात हिचा हातचं खाण्यापेक्षा चुलीतला विस्तव खाल्लेला. कारण घरात गेल्याबरोबर वचकन धावती, जेवायला बसल्यावर घ्या ना. हा फार अवघड आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये चुलीवर स्वयंपाक करतात. भाकरी ज्वारीच्या बाजरीच्या. ती मालकीन भाकरी करता करता जर मालकाला वाढायचं तर कठीणच आहे. शहाणी जर असली तर फटकन वाढू शकते. हेंगडी जर असली तर तिचा पांगाडाच होतो. तुम्ही पहा, शहाणीबाई ती आहे. परातीतली भाकर वळी ती, तव्यावरची फिरी ती, चुलीपुरची खालीवर करती. आणि त्यात लाकडं असते ना, तो जाळ जर मागं जायला लागला तर पुढं लोटीत राहते. आणि एवढ्यात जर मालक म्हणला मला जेवायला वाढ, तर चट दिशी वाढते. ती शहाणी सुगरणबाई. आणि येडी हळद कोणती माहिती का? जेवायला बसला मालक, म्हणतो मला जेवायचं, नीचा चालू असतो स्वयंपाक. पण स्वयंपाक करताना या भाकरी करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तिला एका वेळेला आल्या पाहिजे. हिचा परातीतला उंडा जो असतो त्याच्यामध्ये तिनं मळीता मळीता 2-4 माशा मळील्या. तव्यावरची जी भाकर आहे ती कोरडी पडली, कारण तिला पाणी फिरावं लागतं. चुलीच्या पुढची ती जळली आणि त्या चुलीतला जाळ असा पेटत गेला तर घरातल्या कापसाची थप्पीच पेटली. आणि मालक म्हणला मला जेवायचं, म्हणतो परात आपटू लागला, वाढणं वाढणं वाढणं. ही म्हणली दम धराना, ही तंबाखू मळी ती. आता मला तुम्ही सांगा, ही शहाणी का? शहाण्या बाईची लक्षणं काय? अगदी पतिव्रता धर्म पालन करायचं तर बापाचं कुळ आणि पतीचं कुळ या दोन्हीला भूषण दाखवणारी स्त्री म्हणजे पतिव्रता. मायबापाला सुद्धा तिच्या वागण्यानं भूषण वाटावं आणि पतीला सुद्धा भूषण वाटावं. आपल्या देशातल्या पतिव्रता ऐकून घ्या तुम्ही. एक स्त्री तिचं पातिव्रत्य इतकं की मालकाच्या सेवेसाठी ती पदरात पाणी आणायची. रेणुका माता, आत्री ऋषीची पत्नी अनुसया माता, त्यांचं पावित्र्य इतकं की अंगावरचे कपडे कधी मलिनच झाले नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवाला छोटे छोटे मुलं बनवण्याचं सामर्थ्य हे पातिव्रत्याचं सामर्थ्य. 5 पती असून सुद्धा जिच्या पातिव्रत्याला कंचुकभर सुद्धा कमीपणा आला नाही, त्या स्त्रीचं नाव आहे द्रौपदी. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. रावणासारख्या राक्षसाची पत्नी असून सुद्धा जी पतिव्रता आहे तिचं नाव मंदोदरी. विठ्ठल विठ्ठल. मला कधी कधी वाईट वाटतं की पिनार खाणार लोक, रोज पिऊन नालीत पडणारा माणूस पण त्याला पत्नी अशी भेटती महाराज.
का ती चांगल्या कीर्तनकाराला सुद्धा तशी भेटत नाही. हा नालीत पडतो पण ती त्याला सोडीत. ती म्हणती जगल तर तुझ्या नावानं, मरल तर तुझ्या नावानं. रोज लोकांच्या तिथं मजुरीनं मोलानं काम करून त्याला प्यायला पैसे देणारी बायको, काय असं लोक. आणि इकडे हे रोज कीर्तनाला फिरून घरी जाते तर ती कडी उघडीत नाही. किती फरक आहे लक्षात घ्या. स्त्री पातिव्रत्य धर्मानं पालन करणारी मिळणं मला वाटतं हे मोठं नशीबवाल्याचं काम. रावणासारख्याला मंदोदरी मिळावी. सीतामातेचा निरोप घेताना सीतामाता म्हणतात, निरोप कसाला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. तुमच्याशिवाय मी राहणार नाही. तुम्ही जंगलात तर मी जंगलात. पतीशिवाय पत्नीचं जीवन काय हे सांगताना सीतामाता म्हणतात, प्रभू जिय बिन देह नदी बिन बारी, वैसी अनाथ पुरुष बिन नारी. स्वामी प्राणाशिवाय शरीर काही किंमत आहे? ज्ञानोबराय सांगतात, प्रेत जैसे शृंगारिले. ऐका नाही, मड्याचा शृंगार करणं उपयोग आहे का? अंग गोरे आणि तरणे, वरी लेले असे लेणे, परी येतुलेने प्राणी सांडिले जेली. सुंदर मुलगी आहे, अंगावरती शृंगार आहे, दिसायला चांगली आहे, पण तिच्यात जीव नाही, काही फायद्याची ती. ज्या शरीरात प्राण नाही त्या शरीराला किंमत नाही. जी बिन देह नदी बिन बारी. नदीत जर पाणी नसेल तर नदीला किंमत आहे का? 15 परस विहीर आहे पण एक थेंब पाणी नाही, त्या खोलीला काय किंमत? नदी बिन बारी, वैसी अनाथ पुरुष बिन नारी. स्वामी हे नाथ अगदी त्या पद्धतीनं मालकाशिवाय स्त्री आहे, म्हणून मी तुमच्या सोबत येणार. विठ्ठल वनवास रामाला, पण आपल्या पतीच्या दुःखात दुःखी असणारी सीता माता आणि सुखाने वनवास स्वीकारणारी माता, म्हणून आज सीतारामचं भजन आहे. तुम्ही जर उत्तर भारतात गेले तर आपण राम राम म्हणतो, तिकडं म्हणतात प्रभूजी जय सीताराम. त्यांची पद्धत आहे जय सीतारामची. सर्वांगाने प्रभू रामचंद्राचं जीवन आदर्शभूत. किती धर्म होता पहा ना. रावण आपला शत्रू आहे, असू द्या शत्रू, पण ज्या वेळेला रावणाला भगवान रामचंद्रांनी मारलं, त्याचं प्रेत पडलेलं आहे, त्यावेळेस त्या प्रेताचा अंत्यसंस्कार करायचा आहे. शत्रूच्या प्रेताचा अंत्यसंस्कार करणं हा सुद्धा धर्म मानला. विभीषणाला सांगितलं, अरे विभीषणा, रावणाचा अंत्यसंस्कार आता तुला करावा लागेल. विभीषणजीनं हात जोडले, प्रभू फार दुष्ट व्यक्ती, मला इच्छा नाही याचा अंत्यसंस्कार करण्याची. भगवंताने विभीषणाला धर्म सांगितला. विभीषणा ऐक, वैरी तोपर्यंत असतो जोपर्यंत मरत नाही. मरणांतानी वैरानी. आता गावागावात सुद्धा एकमेकाचं वैर असतं, पण किती कट्टर हाड वैरी तुम्ही असाल तरी सुद्धा ऐकून ठेवा, देवाने सांगितलेला धर्म आहे, वैरी जरी मेला तरी त्याच्या अंत्यसंस्काराला खांदा द्यायला जा. हा धर्म आहे आपला. मरणांता आणि वैरानी, धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीसी भक्तजना. कोणाला पाळलं? अभंगाचं दुसरं चरण. अंबरुसी साठी जन्म सोडले, अंबरुसी साठी जन्म सोडले. कुंडलिका ज्ञानेश्वर
अंबऋषी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक. अंबरीश राजाचा दृष्टांत महाराजांनी दिला. अंबरीशा कारणे छंद द्वादशीचा. एकादशी जो वारकरी संप्रदायात ज्या व्रताला अनन्य असं महत्व आहे, त्या एकादशी व्रताचं 3 दिवसांनी पालन करणारा राजा प्रभू रामचंद्राच्या वंशातील रघुवंशातील अंबरीश महाराज. दशमी, एकादशी आणि द्वादशी. दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण. जागा रे जागा रे गोपाळांनो राम नामे जागा. गोपाळांनो राम नामे जागा. गोपाळांनो राम नामे जागा. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळांनो राम नामे जागा. गोपाळांनो राम नामे जागा. गोपाळांनो राम नामे जागा. अंबऋषी साठी जन्म सोसियले. आपल्याकडे वेळ थोडा मर्यादित आहे. बरोबर 12ला पुष्प वर्षाव करायचा आहे आणि त्या संबंधाने थोडस रामप्रभूची जन्मकथा आपल्याला बघायची आहे. अंबऋषी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक. अंबरीश राजाने ते व्रत करत असताना मला असं वाटतं देवाच्याच माध्यमातून दुर्वास ऋषी परीक्षासाठी आले. द्वादशीचं त्यांचं पारणं असं होतं की सूर्योदय होता होताच ते पारणं व्हायचं. आणि दुर्वास ऋषी आले, म्हटले मी स्नान करून येतो. मुद्दामहून यमुनेच्या पाण्यामध्ये सारखे आपले केस धुतायत, जटा धुतायत. इकडे अंबरीश राजा वाट पाहतायत, कधी येईल कधी येईल. ब्राह्मणांनी सांगितलं काही नाही, तुम्हाला पारणच करायचं आहे तर भगवंताचं फक्त चरणतीर्थ घ्या. आणि चरणतीर्थ तुळशी पान घेऊन तुळशी दलाने पारण केलं. धावत येऊ लागले दुर्वास. अंबरीश राजा म्हटले महाराज एवढं लगबग यायचं काम नाही, थोडं सावकाश आले चालून, मी पारण फेडलं. राग आला. शापादपी भयंकर असे शरादपी शापादपी असे असणारे दुर्वास ऋषी. त्यांनी हातावर पाणी घेऊन श्राप दिला आणि जटा आपटून त्यातून एक कृत्या निर्माण केली. ती कृत्या धावत येऊ लागली अंबरीश राजाकडे. पण तेवढ्यात भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करत असतो महाराज. सुदर्शन चक्र निर्माण झालं. त्याने कृत्याचंही भस्म केला आणि दुर्वास ऋषीच्या मागं लागलं. दुर्वास ऋषी पुढे, चक्र माग पळू लागले. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं सांगितलं हे माझ्या बापाचं खातं आहे, आपल्याकडं नाही. भगवान शंकराकडे गेले. ते म्हणले आपल्याला जमणार नाही. महाविष्णूकडे आले. भगवान महाविष्णू म्हटले अहम भक्त पराधीनो स्वतंत्र इव दुजः. मी भक्ताचा अधीन आहे आणि माझ्या भक्ताचा ज्यानं अपराध केला त्याला क्षमा नाही. तुम्हाला क्षमा पाहिजे असेल तर पुन्हा जा. परत अंबरीश राजाकडे आले. तेवढ्यात 1 वर्ष झालं. पण ऐका, अंबरीश राजा इतके निष्ठावंत होते. 1 वर्षापर्यंत फक्त पाण्यावर राहिले, अन्न खाल्लं नाही. कारण ऋषीचा अपराध आपल्याकडून घडला असं त्यांना वाटायचं. दुर्वास ऋषी आले, साष्टांग दंडवत घातलं. महाराज मला क्षमा करा. अंबरीश राजाच वंदन करू लागला. महाराज साधूनाम दर्शनम पुण्यम. तुम्ही संत आहात, तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं हे तर चुकीचं आहे. ते सुदर्शनही थांबलं. पण भगवान परमात्म्याने अंबरीश राजा करता जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक. किंवा जय विजय जे देवाचे पार्षद होते त्यांच्यासाठी देवाने 6 वेळा या ठिकाणी आले. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी 2 वेळा वराह अवतार, नरसिंह अवतार. रावण कुंभकर्णाला मारण्यासाठी रामप्रभूचा अवतार.
आणि शिशुपाल वक्रदंत दंतवक्र यांना मारण्यासाठी कृष्ण अवतार. विठ्ठल विठ्ठल. चार वेळा भगवान परमात्मा आले. या भक्तांनी 3 अवतार घेतले आणि देव 4दा आले. म्हणून अंबरीशीसाठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू कृपा सिंधू आहे, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. त्या शब्दाला तू सत्य कर, आपुला तू बोलसाच करी. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणी दया सिंधू. अंबरीशीसाठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. विठाला विठाला. एक 5 मिनिटामध्ये 7 मिनिटात आपल्याला कथा बघायची आहे. दशरथ राजा, अज राजाचे पुत्र, चक्रवर्ती सम्राट सूर्यवंशाचं भूषण असणारा राजा, परंतु पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. प्रत्येक संसारिकाला असं वाटतं संतती असावी तर त्यांना ते सुखाचं एक प्रकारचं आकर्षण आहे. फुलं वाटा, फुलं फुलं थोडे वाटा. विठ्ठल विठ्ठल. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. रामायणामध्ये देवाच्या अवताराचे 5 कारण सांगितले जवळजवळ. पहिलं, जय विजय नावाचे पार्षद ज्यावेळेस सनकादिक आले, त्या सनकादिकांना न जाऊ दिल्यामुळे त्यांनी श्राप दिला. ते म्हणले, आम्हाला 6 जन्म भक्त होण्यापेक्षा 3 जन्म दैत्य हो. ते रावण कुंभकर्ण झाले, देवाला यावं लागलं. 1 नंबर 2, कश्यप आणि अदिती विठ्ठल विठ्ठल. केवळ राम प्रभूचा जो अवतार आहे त्याची कारण मीमांसा आहे, तुलसी रामायणामध्ये सांगितलेली. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप हा विषय वेगळा आहे थोडा. आणि म्हणून पुन्हा एक नारदाचं कारण सांगितलं. नारद महर्षी एकदा भगवान शंकराकडे कैलासामध्ये गेले, म्हणले मी कामावर विजय मिळवला. भगवान शंकरांना सांगितलं, मला सांगितलं विष्णूला सांगू नका. विष्णू भगवंतालाही सांगितलं मी कामावर विजय मिळवला. आणि भगवान विष्णूने परीक्षा घेतली. जाता जाता रस्त्यात एक नगरी निर्माण केली. एक राजा आहे, त्याला एक सुंदर मुलगी आहे, इतकी सुंदर आहे. राजाने सांगितलं की हिच्यासाठी आम्ही विवाहाचा प्रस्ताव असा केलेला आहे की स्वयंवर ज्या वराला निवडील त्याच्या गळ्यात वरमाळा घालीन. लगेच परत आले नारद, देवा मला तुमचं रूप द्या. भगवान परमात्म्याला अगोदर म्हटले होते ते मी कामाला विजय मिळवला. आणि देवाने केलेली ही लीला. ज्या वेळेस स्वयंवराच्या लाईनीत नारद येऊन बसले, सगळ्यांच्या समोर ती मुलगी येऊ लागली, वधू हातामध्ये वरमाला आहे. पाहते पाहते नारदाजवळ आल्यावर नारदाला असं वाटलं आता मलाच वरमाला घालील. पण नारदाकडे पाहून तिनं असं तोंड मुरडलं, असा हिसका मारल्याबरोबर नारदाला वाटलं काहीतरी भानगड आहे. शेजारी म्हटले, भानगड नाही, तुम्ही तोंड जाऊन आरशात पहा. आणि नारदानं आरशात पाहिलं तर माकडाचं तोंड होतं. नारद म्हणले विष्णू जवळ ताड ताड आले, म्हणले देवा तुम्हाला फसवलंस, रात्रंदिवस तुझं भजन करतो आणि त्याचा परिणाम हाच आहे का? जा, मी श्राप देतो तुला. ज्या वानराचं मुख तुम्हाला दिलं ना, एक दिवस असा येईल का ते वानर तुला सहकार्य करतील. असं आहे. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. सगळा विषय सांगायला आपल्याकडे वेळ कमी आहे. मी परवा दिवशीच आमच्या कथेची सांगता झाली, रामकथेची. ऐका. रावण जो आहे त्या रावणाचं वर्णन करता असताना भावार्थ रामायणात सुरुवातीलाच एकनाथ महाराजांनी रावण म्हणजे काय तर रावण म्हणजे अहंकार. लक्षात ठेवा, फक्त लंकेचा राजा रावण नाही. आपण जर कीर्तन प्रवचन भजन इत्यादी साधनेत अहंकाराला सोबत घेऊन असू तर असं समजायचं आपल्यात सुद्धा रावण आहे. रावण म्हणजे फक्त अहंकार आहे. अहंकार, कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, सर्व विकाराचा अतिरेक, त्याचं नाव रावण.
आणि अशा रावणाचा वध होणं म्हणजे रामचंद्र प्रभू आपल्या हृदयात प्रगट होणं. अहंकार जाणं, नाम रामचंद्राचं प्रगटीकरण होणं. विठ्ठल विठ्ठल. असा दशरथ राजा, कौशल्या माता, कैकेयी, सुमित्रा, तशा 700 राण्या होत्या दशरथाला, परंतु पुत्र संतती नाही. कैकेयीला समवेत घेऊन दशरथाने इंद्राला सहकार्य करून जे पाणी अडवलं, तो शुक्राने सगळा पृथ्वीवरती दुष्काळ झालेला तो पाऊस आला. आणि त्यावेळेला युद्धामध्ये कैकेयीने साथ दिली. महाराज रथाचं आक मोडलं तर आपला हात घातला. 2 वर देईल म्हणून सांगितलं होतं, आणि त्या 2 वरद देण्याच्या निमित्ताने पुढे कैकेयीने भरताला राज्य सिंहासन आणि रामाला वनवास मागितला. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस ते निघाले तर देवतांचे गुरु बृहस्पतीने आशीर्वाद दिला. जा म्हणे राजा, तुम्हाला पुत्र संतती होईल. त्याच्यासाठी काय करावं लागेल? पुत्र कामिष्ठी नावाचा याग करावा लागेल. पण तुमच्या हातानं नाही. शांता नावाची एक मुलगी आहे आणि तिच्याशी तुम्ही ऋष्यशृंगाचा विवाह करा. विभांडक मुनीचे चिरंजीव ऋष्यशृंग हे जंगलामध्ये हरणापासून जन्माला आलेला तो मुलगा. त्यांना त्या ऋष्यशृंगाला आणायचं, पण विरक्त वृत्तीचे विभांडक जंगलात राहणारे ते राजमहालाचं त्यांना आकर्षण नाही. आणायचं कसं? स्वर्गातून अप्सरा पाठवले इंद्रनं आणि प्रलोभन दाखवले. मोतीचूर लड्डू, आणखी खोबऱ्याचे लाडू, चांगले चांगले काजू बदाम पिस्ता याचे लाडू वेगळे वेगळ्या प्रकारचे बनवून नेले. आणि त्या स्त्रियांनी त्या ऋष्यशृंगाला सांगितलं, म्हणले हे बघ, हे आमच्या जंगलात असे फळं असतात. त्याला असं वाटलं ह्या स्त्रिया नाही, हे संत आहेत. त्यांना वाटलं हे साधूचाच वेश आहे. स्त्री आणि पुरुषाचा भेदच समजत नव्हता. आणि प्रलोभन देऊन अयोध्येमध्ये त्या अप्सरांनी ऋष्यशृंगाला आणलं. शांतेसोबत त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्या हाताने पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ झाला. यज्ञ नारायण प्रगट होऊन त्यांनी पासा हे प्रसाद अशा प्रकारचा दिला. 3 राण्याच्या हातावर दिला. शेवटी कैकेयीला दिला म्हणून तिला राग आला की मी जर राजाची प्रिय राणी आहे तर मला शेवटी का? तेवढ्या रागाच्या भानगडीमध्ये एक घार फिरत होती. त्या घारीने, ती ब्रह्मसभेतली स्त्री, तिला ब्रह्मदेवाने शाप दिलेला, ती घार वाट पाहत होती त्या प्रसंगाचा. आणि त्या प्रसंगामध्ये ती आली. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. त्या पिंडापासून हनुमंतरायाची जन्मकथा. आणि या दोघींनी आपल्या प्रसादातला अर्धा भाग तो कैकेयीला दिला. पण खाताना तिला त्रास होऊ लागला, कारण दुसऱ्याच्या वाट्याचं खात असताना त्रासच होत असतो. त्रास होऊ लागला. पोटामध्ये गेले ते लेकरं. प्रसूत ज्यावेळेस झाली ना, नंतर भरतासाठी राज्य मागितलं. ऐकून ठेवा, तरी सुद्धा कैकेयीची आणि भरताची भावना एक नाहीये. कैकेयीला वाटत होतं भरतानं राजा व्हावं, पण भरताला वाटत होतं रामानं राजा व्हावं. कारण राम आणि लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न हे एका पिंडाचे असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये तो भाव होता. शेवटी त्या मावल्या गरोदर झाल्या. कलेनं ते लेकरं वाढू लागले. नामदेव महाराजांनी डोहाळ्याचं एक प्रकरण लिहिलेलं आहे. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्याचे पुरवावे मनोरथ. बाकीच्यांचे डोहाळे सांगत नाही, फक्त कौशल्य मातेचा डोहाळा आहे. आणि शानी रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. रावणाला मी मारते धनुष्यान. दशरथ राजा घाबरला. दशरथ राजाला वाटलं अगोदर श्रावणासारख्या ब्राह्मण कुमाराचा वध झाला, ते पाप माझ्या डोक्यावरचं फिटत नाही, तर माझ्या घरातच कौशल्याच्या पोटीत भूत जन्माला येतं की काय, असं त्यांचं मन म्हणू लागलं. आणि परिणाम काय झाला? तीच कौशल्य माता, त्या कौशल्य मातेच्या पोटी पूर्ण ब्रह्म मर्यादा पुरुषोत्तम सूर्यवंश कुलभूषण रघुकुल रामचंद्र प्रभू प्रगट झाले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू
पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर दिव्यमी उभे सुरवर दिव्यमी उभे सुरवर उभे सुरवर उभे सुरवर दिनाकर मध्यानासी दिनाकर आशासी दिनाकर मध्यानासी दिनाकर पल भरी होय स्थिर पल भरी होय पल भरी होय स्थिर पल भरी होय स्थिर पल भरी होय स्थिर पल भरी होय स्थिर धन्य नीच त्रिभुवनी धन्य नीच हे आयोनि संभव आयोनि संभव प्रगटला हा राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला प्रगटला हे नामा मने डोळा नामा मने डोळा नामा मने डोळा पायीन भुवनत्रय पाळा पायीन भुवनत्रय पाळा शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी हे सुरवर देव्यमी 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय सर्वांनी वर हात करा रघुपती राघव राजा